अंबरनाथ नगर परिषदेच्या मरोळी प्रभागातील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्याप्रकरणी 4 मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। रविवारी रात्री टिटवाळ्यातून या चौघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सचिन चव्हाण, दीपक काळिंबे, विशाल जवेरी, संदीप गायकर अशा चौघांची नावं आहेत। हे 4ही आरोपी मोरीवली गावातील रहिवासी असल्यानं गुंजाळ यांची हत्या ही गावातील वादातूनच झाल्याचं स्पष्ट झालं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामधील पाथरी परिसरातील नवेगाव बीटामध्ये 4 वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला आहे। सुरुवातीला बीटात वाघांचे 3 बछडे मृतावस्थेत आढळून आले। याच ठिकाणी वाघाचा एक बछडा जिवंत देखील आढळला होता। दरम्यान चौथ्या जिवंत पिल्यावर स्थानिक वनकर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्याला तातडीनं चंद्रपूर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र उपचारादरम्यान चौथ्या बछड्याचाही मृत्यू झाला। बीडमध्ये खडकी घाट या गावातील जनावरं लाल्या खुरकत या साथीच्या रोगानं त्रस्त आहेत। 1,500पेक्षा जास्त जनावरांना या रोगाची लागण झाली आहे। आठवडाभरात यामुळे 20 ते 25 जनावरं दगावलेली आहेत। दुष्काळी परिस्थितीत पोटाला चिमटे काढून जगवलेलं पशुधनही असं डोळ्या देखत तडफडत असल्यानं शेतकरी हतबल झालाय। तब्बल 13 वर्ष लालफितीचा कारभार आणि 4 वर्ष बांधकामानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाची अद्ययावत अशी इमारत तयार झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नव्या इमारतीचं आज उद्घाटन करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात ज्या शाळेत शिकले त्या सरस्वती विद्यालयानं आपल्या माजी नामवंत विद्यार्थ्यांचा सरस्वती रत्न पुरस्कार देऊन गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। सरस्वती विद्यालयातील 1953 ते 1996च्या बॅचमधील ज्या विद्यार्थ्यांनी आज जगाच्या पाठीवर नाव कमावलं आहे अशा विद्यार्थ्यांचा सन्मान यात करण्यात आला। मुंबई विधान परिषद निवडणुकीच्या 2 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मनसेचे नगरसेवक शेवटपर्यंत तटस्थ राहिले, त्यामुळे आता रामदास कदमांचं पारडं जड असल्याचं स्पष्ट होत आहे। पण असं असलं तरी या निमित्तानं सेना भाजपमधला दुरावा मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। भाजपनं मदत केली की नाही हे त्यांनाच विचारा असा टोला कदमांनी हाणलाय। येत्या 30 तारखेला मतमोजणी होणार आहे। मुंबईप्रमाणेच कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालंय। कोल्हापुरातील 12 केंद्रांमध्ये ही मतदानाची प्रक्रिया पार पडली। यावेळी सगळ्या मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या सतेज पाटलांची वर्णी लागते की बंडखोर आमदार महादेवराव महाडिकांची याचं चित्र 30 डिसेंबरला स्पष्ट होईल। विधान परिषदेच्या अकोला, वाशिम, बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीचं मतदानही शांततेत पार पडलं। या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांच्यात सरळ लढत होते। धुळे नंदुरबार विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचं मतदान जे आहे ते शांततेत पार पडलं। निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार अमरीश पटेल आणि भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर शशिकांत वाण यांच्यात सरळ लढत होते आहे। अनेक वर्षानंतर विधान परिषदेसाठी मतदान झाल्यानं यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरण कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या विकास कामाचं एकाच वेळेस भूमिपूजन करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सगळ्यांसमोर आहे। मात्र महाराज कुशल व्यवस्थापन गुरूही होते। त्यांचा तो पैलू समोर यावा यासाठी शालेय अभ्यासक्रमात तसा बदल करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे। या कामी शिक्षण तज्ज्ञांचीही मदत घेणार असल्याचं तावडेंनी सांगितलं। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी मात्र या भेटीचं ऐतिहासिक भेट असं वर्णन करत मोदींवर स्तुतिसुमनं उधळलेली आहेत। ही भेट म्हणजे दहशतवादाला आणि त्याच्या कुरूपतेला धक्का असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। जगभराला आयसिसच्या दहशतवादी संकटानं वेळखा घातला असताना गांधी, बुद्ध यांचं सर्वांना एकत्र आणणारं अहिंसेचं सूत्र पंतप्रधान मोदी जगाला सांगत असल्याचं सबनीस यांनी म्हटलंय। शुद्ध आणि पुरेसे पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्ष मागणी करतायत। एकतर कृष्णा नदीत मिसळत असलेलं नाल्यांचं अशुद्ध पाणी आणि त्याचबरोबर रखडलेलं जलशुद्धीकरण केंद्राचं काम यामुळे अनेक वेळा अशुद्ध पाणी पिण्याची वेळ सांगलीकरांवर येते। मात्र याचं सोयसूतक ना पालिकेला आहे ना लोकप्रतिनिधींना। राज्यात सर्वाधिक पाणीपट्टीचा दर जळगाव महापालिकेत आहे। इतर करांच्या माध्यमातूनही पालिकेच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पन्न येतं, पण तरीही जळगावातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे। हे किती दिवस सहन करायचा असा प्रश्न इथले नागरिक विचारतात।
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त घाटकोपर येथे झालेल्या भव्य सोहळ्यामध्ये झी 24 तासचे आणि डीएनएचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि शारदामाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। गेल्या 60 वर्षांपासून लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्याचे काम जीवनविद्या मिशन करत आहे। पहाटेच्या गुलाबी थंडीत पार्लेकर रस्त्यावर धावले। निमित्त होतं पार्ले महोत्सवाचं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनीच या छोटेखानी मॅरेथॉनचा सहभाग घेतला। प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांनी या मॅरेथॉनचं उद्घाटन केलं। 10 ते 15 वयोगटात ही स्पर्धा पार पडली। यात 12,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। मुंबईतल्या वांद्रे खार सांताक्रूजमध्ये सध्या नेबरहूड फेस्टिवलची धूम सुरू आहे। भाजपचे शहर अध्यक्ष आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर आशिष शेलार यांनी या फेस्टिवलचं आयोजन केलं आहे। या फेस्टिवल अंतर्गत फुटबॉल मॅचेस सुरू आहेत। 4 दिवस या मॅचेस चालणार आहेत। त्याशिवाय डान्स, म्युझिक, एरोबिक्स या परफॉर्मन्सचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।